9 डिवाइड बाय -9 प्लस -24. तर ऐका, काय करावं लागेल अगोदर, इंटेजर्स मध्ये अनया विश्लेषा, हा इंटेजर्स मध्ये बोडमास आणि इंटेजर्स दोघांचे कन्सेप्ट वापरावे लागतात. आता यामध्ये अगोदर करायचं डिव्हिजन. काय करायचं? डिव्हिजन. तर डिव्हिजन करत असताना जय राऊत -9 ने 9 ला जर डिवाइड केलं, -9 ने 9 ला डिवाइड केलं तर काय होईल? -9 ने 9 ला डिवाइड केलं तर आन्सर होईल -1. ओके, काय होईल जय राऊत, अदनान मोमीन? -1 होईल. पुढे आहे प्लसचं साइन, ते आहे तसं ठेवायचं आणि ब्रॅकेट मधला -22 आपण आहे तसा ठेवला. तर -1 ब्रॅकेटच्या बाहेरचा प्लस आणि ब्रॅकेटच्या आतला मायनस. ब्रॅकेटच्या बाहेरचा प्लस आणि ब्रॅकेटच्या आतला मायनस काय होतो? मायनस होतोय -22. प्लस मायनस मायनस होतात, -22. आता -1 आणि -22 किती झाले देवेंद्र जाधव? किती झालेत? जय राऊत? यस, -23 आन्सर आपल्याला मिळालं. ओके, आता यामध्ये आपण काय केलं लक्षात आलं सगळ्यांना? -4 मायनस ब्रॅकेट मध्ये -8. आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तन्वी. -4 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आणि ब्रॅकेटच्या आत मायनस प्लस होतात. अगोदर आपण काय करूया, -4 ऍज इट इज घेऊया. मायनस मायनस काय होतात? +8. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? जय सावंत, अदनान मोमीन, श्रेयांश, बघ श्रेयांश, मायनस मायनस प्लस, -4 +8 दोघांमध्ये मोठा नंबर आहे +8. कोणता नंबर मोठा आहे? +8. ओके, आणि +8 समोर साइन आहे प्लस, तर आन्सर येणार प्लस मध्ये. एक नंबर मायनस आणि एक नंबर प्लस असेल तर दोघांची काय करावी लागते? सबट्रॅक्शन. दोघांची सबट्रॅक्शन करूया, आन्सर मिळालं +4 असेल. एखादा आन्सर जर -15 असेल तर आन्सर समोर मायनस लिहावा लागेल का? आन्सर समोर आयुष प्रशांत पाटील मायनस लिहावा लागेल. यस, देर इज अ नीड टू राईट मायनस इन फ्रंट ऑफ 15. सगळ्यात अगोदर सॉल्व्ह करायचं डिव्हिजन. -18 ला 3 ने डिवाइड केलं. कशाला? -18 ला जर 3 ने डिवाइड केलं, आन्सर काय येतंय स्वराली जाधव? स्वराली, श्लोक ठुबे, शिर्के, मला सांगा, -18 ला जर 3 ने डिवाइड केलं तर याचा आन्सर येतंय मुलांनो -6. बरोबर आहे का? अनुष्का धामणे -6 येते. वैष्णवी गोडके -6. ओके, तर बाकी नंबर आपण आहे तसे ठेवूया परत. 24 मल्टीप्लाइड बाय 4 -5 प्लस आणि मायनस हे होतात -8. 1 बाय 1 सॉल्व्ह करा, गडबड करू नका. हा -8. आता काय करायचं? मल्टिप्लिकेशन. नंतर आफ्टर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन. -6 आणि 4 -24.
आणि बाकी नंबर ऍज इट इज ठेवायचे. आता बघा 24 -24 0 -5 -8 -13 आन्सर आलंय का चेक करा बरं. -13 आन्सर आलंय बघा. ऐका, जय राऊत, सगळ्यात अगोदर करावं लागेल डिव्हिजन. मला सगळ्यांनी सांगा डिव्हिजनचा आन्सर काय आहे. मला डिव्हिजनचा आन्सर सांगा. प्राची जाधव, फक्त डिव्हिजनचं विचारलंय मी, फक्त डिव्हिजनचं. डिव्हिजनचा आन्सर आहे 1. ओके, 1 ठेवल्यानंतर काय करायचं, बाकी नंबर ऍज इट इज ठेवायचे. चला बाकीचे नंबर ऍज इट इज ठेवा बरं स्वरा. बाकीचे नंबर ऍज इट इज ठेवा. मला सांगा बाकीचे नंबर ऍज इट इज ठेवले का. नीरज गायकवाड, अनुराग चव्हाण, अनया पाटील, श्लोक ठुबे, बाकीचे नंबर आहे तसे ठेवलेत. देवयानी, जय राऊत, ओके. जय राऊत, आता काय सॉल्व करायचं. सृष्टी महेश माने, आता काय सॉल्व करायचं. आता सॉल्व करायचं मल्टिप्लिकेशन. -2 × 2 किती होतात सांगा मला. प्रियल डाके, -2 होतात का. -2 ला आहे तसं ठेवा. बाकीच्या नंबर्स आणि ऑपरेशन्स आहे तसे ठेवा. आता काय करायचं रे. आता काय करायचं मला सांगा. आर्यन आत्माराम वाघ, आता काय करायचं. आता आपण ऍडिशन करूया दोघांची. 8 + -4 किती होतात श्लोक ठुबे. श्लोक ठुबे, 8 + -4 किती होतात. आदित्य बाबला सुरे, 8 + -4 होतात +4. आणि हा -2 आपण नंतर ऍज इट इज ठेवला. -2 + 4 किती होतंय बघा बरं. श्लोक तुबे चुकलं ना रे. हा -2, याचं उत्तर आलं आपलं +4 आणि हा -2. -2 + 4 होतात +2. करा, काय करायचं सांगतो ऐका. अगोदर अगोदर करायचं डिव्हिजन. काय करायचं श्रेया तिवर, डिव्हिजन करायचं. 5 ने -5 ला डिवाइड केलं, +5 ने -5 ला डिवाइड केलं, आन्सर आलं -1. आणि बाकीचे नंबर आहे तसे ठेवा बरं. बाकीचे नंबर, बाकीच्या स्टेप्स आहेत तशा लिहा. आता तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं -24 आणि -1, मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय होतंय. मायनसचं मल्टिप्लिकेशन होतंय गायत्री हराळ +24. बऱ्याच मुलांनी उत्तर काय दिलं माहितीये. सगळ्यात अगोदर सॉल्व करायचं, सगळ्यात अगोदर सॉल्व करायचं डिव्हिजन. डिव्हिजनचं आन्सर मिळालं आपल्याला 1. 8 / 8 1. बाकी नंबर आहे तसे लिहा. चला -8 + 1 × 4 × -5 +4. आता करायचं मल्टिप्लिकेशन. कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 × 4 × -5. 1 × 4 4 4 × -5 -20 +4 आणि इकडे हा प्लस, हा -8. येथे -20 लिहायचं. असं लिहायचं. खुशी शिंदे, तर खुशी शिंदे -20 आणि +4 ची ऍडिशन मिळाली आपल्याला -16. आणि येथे प्लस आहे तो आहे तसा लिहिला. हा -4 इथे लिहिला. हा -8. आता -8 प्लस मायनस मायनस होतात. -8 -16
-24 आपल्याला आन्सर मिळालं. वी गेट